छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, राजेवाडी तलावाजवळील जलसेतूचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, तसेच आटपाडी तालुक्यातील शेणगेवाडी गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी अशी आग्रही मागणी खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी आज नागपूर अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडून विधानसभेत केली। यावेळी सभागृहात बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्राचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित आहे। हे उपकेंद्र खानापूर येथे लवकरात लवकर व्हावे, तसेच ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावाच्या पुजारवाडी हद्दीतील जलसेतूचं काम 2 वर्ष झालं रखडले, त्यामुळे राजेवाडी दिघंची आणि लगतच्या गावांना पाणी मिळेना असं झालंय। हे काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली आहे। पहिल्यांदाच राजेवाडी तलावात उरमोडी आणि जेकटपूर योजनेचं पाणी आले, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झालाय, परंतु पुजारवाडी येथील जलसेतूचं काम ठेकेदारांनी अर्धवट आणि अपूर्ण ठेवल्याने या भागातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिला। जलसेतूचं काम रखडल्याने राजेवाडी तलावातील पाण्याचा लाभ पुजारवाडी, पांढरेवाडी, दिघंची, उंबरगाव, खवासपूर गावातील शेतकऱ्यांना मिळत नाही। हा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा अशी मागणी आमदार बापर यांनी केली आहे। तलाव आहे त्या राजेवाडी तलावाच्या वरती त्या पुजारवाडी गावच्या हद्दीमध्ये त्या ओढ्यावरती जलसेतूचं काम गेले 2 वर्ष त्या ठिकाणी रखडलेलं आहे। पहिल्या टर्मला संधी जास्त आहे। विनंती आहे, माझ्या औचित्याच्या मुद्द्यातून या ठिकाणी विनंती आहे, जे जलसेतूचं काम रखडलेलं आहे ते रखडलेलं काम ताबडतोब या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात, कारण याचा सगळा परिणाम त्या भागातील पुजारवाडी, पांढरेवाडी, उंबरगाव, दिघंची आणि खवसपूर या सर्व गावातील शेतकऱ्यांच्यावरती त्याचा गंभीर परिणाम होतो। शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे। पहिल्यांदा असं झाले की हा तलाव पावसाच्या अतिरिक्त पाण्याने वाहून जाणारा दादा हा तलाव पहिल्यांदा भरून घेतलाय। जलसेतूचं काम 2 वर्ष रखडले, तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट करावा आणि ताबडतोब दुसऱ्या कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन ते काम पूर्ण करण्यासाठी दादा सूचना व्हावी अशी माझी विनंती आहे। आणि दादा शेडगेवाडी नावाचे गाव आहे आटपाडी तालुक्यामध्ये, आटपाडी नगरपंचायत झाल्यानंतर ते गाव त्या नगरपंचायतून वगळलं, ते गाव आज ग्रामपंचायत नाही, कुठल्याही ग्रामपंचायतच्या अंडर नाही। त्या गावाचा खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे, त्या गावाला ताबडतोब सेपरेट ग्रामपंचायत व्हावी अशी विनंती आहे। आणि खानापूर येथे छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं, गेले अनेक दिवस तो प्रश्न प्रलंबित आहे, तो प्रश्न लवकर मार्गी लागावा। मी अध्यक्ष महोदय या औचित्याच्या मुद्द्यातून ह्या सभागृहाला विनंती करतो की ही तिन्ही कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावी। धन्यवाद। सुनील राऊत